नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलोय तर पुण्याला शिफ्ट होऊन तब्बल 1 आठवडा झाला आहे आम्हाला. आणि 1 आठवडा झाला. आज संडे असल्यामुळं आम्ही विचार केला की आज तसे गुरुपौर्णिमा पण आहे. व्हिडिओ काही दिवसानंतर येईल, म्हणजे 1-2 दिवसानंतर पडेल. मग आम्ही विचार केला की आल्या जेजुरीला जावं. आम्ही ऑन द वे आहेत. तर आम्ही ऑन द वे आहे जेजुरीला. इथं पाठीमागे हॉटेल आहे छान, इथं नाश्ता करायला थांबलो होतो. सासवडमध्ये आहेत आम्ही आता. इथून एक 10 ते 15 किलोमीटर जेजुरी आहे. तर आता जेजुरी पण आम्ही पूर्ण दाखवणार आहेत. तर व्हिडिओला पूर्ण बघा. शिवाज्ञा मिसळ आणि फूड कॉर्नर म्हणून एक छान हॉटेल आहे सासवडमध्ये. तिथं आम्ही मस्त नाश्ता केला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. सकाळी 8 वाजता आम्ही घरून निघालो होतो, म्हणजे पुण्यावरून निघालो होतो. आता 11 साडे 11 वाजत आहेत. आणि आज संडे असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी पण आहे, कारण पुण्यावरून आणि मुंबईवरनं आणि पूर्ण महाराष्ट्रातून पण भरपूर लोक येतात. आणि त्यातल्या त्यात आज गुरुपौर्णिमा असल्यामुळं पण जरा बऱ्यापैकी गर्दी दिसते. जेजुरी गड समुद्रसपाटीपासून 802 मीटर उंचीवर आहे व पायथ्यापासून गडाची उंची 68 मीटर आहे. कोणत्याही मार्गाने आले की प्रथम जेजुरी गडाचे दर्शन होते. गडाच्या उत्तर दिशेला पायथ्यालाच जेजुरी गाव वसलेले असून गावापासून गडावर जाण्यासाठी पूर्वेकडून व उत्तरेकडून पायरी मार्ग आहे. गडात सुमारे 385 पायऱ्या असून या पायरीसाठी 9 लाख दगडे वापरल्याचा उल्लेख आहे. 9 लाख दगडे वापरल्यामुळं ह्याला 9 लाख पायरी म्हणून बी ह्याचा उल्लेख केला जातो. गावामधून येणारे 3ही रस्ते उत्तरेकडील पायरी मार्गाचे पायथ्यापाशी पोहोचतात. या 3 रस्त्यामधील उत्तरेकडून येणारा मार्ग प्रमुख असून त्यात महाद्वार मार्ग म्हणतात. हा दुसरा मार्ग तयार केला. त्याच्या अगोदर हा मागचा मार्ग होता. इथे काहीतरी काम करतायत, पायऱ्या बिऱ्या नवीन बसत आहे. संबळाचा आवाज ऐकून थोडासा थबकलो. संबळाची तडतड एकदम मंत्रमुग्ध करून सोडते. तर बघू तर तिकडे काय चाललेलं आहे.
येताना घे. पहिले दर्शन करू. चला चला, थकायचं नाही. चल श्रेया उठ. भेटले का ते? दिसले का? ते गेल्यावरही लवकर. ए बाळा नंतर येताना श्रेया येताना. आम्ही थांबलो इथं थोडं, जरा दम लागला पायऱ्या चढून. थोडंसं पाणी वगैरे घेणार आहेत आम्ही. श्रेयाला पण पाणी प्यायचं. होय, गावाला पाणी बघ. थकवा असं काही वाटलं नाही. थोडंसं जरा तिने श्रेयाला रिलॅक्स करावं. जवळजवळ आलो आम्ही. थोडंसं इथं एक 2 मिनिट थांबून पूजा आणि त्याचे बाळ सगळे समोर गेले तर आम्हीच थांबलो इथं. एवढ्या पायऱ्या चढून आल्यावरती थंड हवा, घाम तर आलाय. असं दम लागतो पण हवा पण लागते थंड, म्हणून छान वाटते. कसं वाटलं वरती? छान वाटतं. आता जवळजवळ आपल्याला जा भंडारा नाही पिशवी जा भंडारा. तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सगळं काही बाजूला दुकानात भेटून जाते. त्याच्यानंतर लेकरांसाठी खेळणी भरपूर भेटते. तुम्हाला वेफर्स भेटतात तिथं, लिंबू सरबत भेटते. म्हणजे तुम्ही एकंदरीत पायऱ्यावरून चढताना तुम्हाला जर थकवा आला तर तिथून लिंबू सरबत घेऊन पिऊ शकता. तुमच्यासोबत लहान लेकरं असले त्यांच्यासाठी वेफर्स घेऊ शकता. नारळ भेटतो. म्हणजे तुमची फुल टू धमाल होणार आहे. एक गोष्ट मी जर जेजुरी गडावर जाण्याचा प्लॅन करते मुख्य महाद्वार. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा फारच सुंदर पुतळा इथं आहे. त्यांचा जन्म जेजुरी गडापासून जवळच असलेल्या भिवडी गावी झाला होता आणि त्यांनी खंडोबाची शपथ घेऊनच आपल्या टोळीची स्थापना केली होती आणि ते इंग्रजी सत्तेविरोधात बंड करणारे आद्य क्रांतिकारक होते. एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर फारच सुंदर मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेऊन खरंच मन फार प्रसन्न झालं. आणि इथलं वातावरण पण एवढं सुंदर आहे आणि एवढं आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण आहे. या वातावरणात खरंच एक वेळ आलं पाहिजे. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी करण्यासाठी सक्त मनाई असल्यामुळे आम्ही कॅमेरे आत घेऊन गेलो नव्हतो आणि आम्ही तिथं काही शूट पण करून घेतलेलं नाहीये. पण मंदिराच्या बाहेरचा हा सुंदर देखावा आम्ही शूट करून घेतलेला आहे. तर जेजुरी हे पुण्यापासून फारच जवळ आहे. तर एक वेळ नक्कीच येण्यासारखं आहे आणि इथं आल्यानंतर तेवढंच एक मन प्रसन्न होतं. आणि आम्ही आता मध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही इथून वापस जाण्याचा विचार करतो.
आता आम्ही घरी जाण्यासाठी वापस निघालो होतो, तर वाटेत हॉटेल सवाई म्हणून एक छानसं हॉटेल आहे. तिथं आम्ही जेवण करायला थांबलो. श्रेयाला इथं मस्तपैकी खेळायला पण भरपूर मिळालं आणि छानसं हॉटेल आहे. एक वेळेस तुम्ही पण नक्की विजिट करा. आता आमचं जेवण झालेलं आहे. जेजुरीला जाऊन दर्शन घेऊन आलो. थोडंसं पायऱ्या जास्त होत्या, त्याच्यामुळं वर जाणं खाली येणं श्रेया एकदम फुकून गेली होती. आणि पण एवढा आहे की श्रेया वरपर्यंत गेली आणि वर जाऊन खालीपर्यंत आली. कसलाच म्हणजे तिला थकवा जाणवला नाही. व्यवस्थित म्हणजे हे वाटलं नाही तिला चढते वेळी थकवा आला असं नाही. एकदम मस्त एन्जॉय केलं तिने. आमचा मस्त एन्जॉय झालेला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच बाहेरचे पण छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहेत आम्ही. तर भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. इथून छान छान खूप छान व्हिडिओ येणार आहे. तर असेच व्हिडिओशी कनेक्ट राहा आणि आमचे सगळे ब्लॉग बघत जा. अजून सांगा काय बघायचं. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. बाय कर श्रेया.